मम्मी हाँ आज काय बनवते? आज मी तुझ्यासाठी खास स्पेशल सुरमई फ्राय बनवून दाखवते। तर सुरमई फ्रायसाठी मी इथं 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेतली। आता आपल्याला ह्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण ह्याला बारीक पेस्ट मध्ये वाटून घेऊया। आपण जे आता कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं त्याची अशी पेस्ट तयार करायची। जास्त त्याच्यात पाणी नका टाकू। कोथिंबीर ऑलरेडी तुम्हाला पाणी असतंच, म्हणजे पाणी न टाकता थोडंसं म्हणजे 1-2 चमचे पाणी टाकून अशी बारीक पेस्ट तयार करायची। आता आपण इथं कोकमचं पाणी करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही 15, 20, 25 असे कोकम घ्यायचे, त्याला कोमट पाण्यात तुम्ही भिजवून ठेवायचं। जवळजवळ तुम्ही 3 ते 4 तास भिजवून ठेवलं ना की तुमचा असा कोकमचा मस्त रस तयार होऊन जातो। बघा असा कोकमचा रस तयार होईल। आता आपण ह्या सुरमईला हा कोकमचा रस लावायचा आहे। फिशला तुम्हाला असं दोन्ही बाजूनी असं लावून घ्यायचं। काही लोक लिंबू पण वापरतात, पण कोकमचा टेस्ट अजून छान येणार। माझे सुरमईचे पीसेस जरा मोठे आहेत, ते तुमच्या पसंतीप्रमाणे तुम्ही मागवू शकता। छोटे मिळतात, मोठे मिळतात, मीडियम मिळतात। असं दोन्ही बाजूला व्यवस्थित तुम्ही लावून घ्यायचं। तुम्हाला असं नसन जमत ना, तसं लावून लावून वेगळं ताटात ठेवलं तरी चालतं। प्रत्येकाच्या सवयीचा भाग असतो तो। आता कोकमचा रस लावून झालेला आहे। आता हे जे हिरवं वाटण आहे, जे लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती तुम्हाला टाकायची अशी आणि चोळून घ्यायची अशी। अजून आपण ह्याला लाल मिरची पण लावणार आहे। सुरमईच्या तुकड्याला आपण असं कोथिंबीरीची पेस्ट आणि लसणाची पेस्ट लावून झालेली आहे। आता आपण ह्याच्यावरती सुके मसाले आणि मीठ टाकणार आहे। मीठ टाकू। आता हळद, आता मी एकदाच मसाले टाकते आणि मग त्याला चांगलं कोट करून दाखवते। धना जिरा नक्की लावा, सुरमईला टेस्ट खूपच छान येणार। लाल तिखट, सुरमईला आपण गरम मसाला नाही वापरायचा, लाल तिखटच वापरायचं। आता मी एवढं लावून घेते, असं वाटलं कमी आहे तर मी परत मसाला ॲड करू शकते। आता सगळ्याला आपण व्यवस्थित लावून घेऊ। काय वरच्या तुकड्यांवर जरा जास्त मसाला लागतो, म्हणजे थोडंसं वर खाली करून असं मसाले मस्त आपण लावून घेऊ सगळ्या फिशला। वर खाली करून असं सगळ्या तुकड्यांना आपण व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे। मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला असं जर नाही जमलं तर तुम्ही ताटात घेऊन पण करू शकता। सगळ्याला मसाले लागलेच पाहिजे, तर जरा चव येते। बघा आता छानपैकी असा मसाला कोट झालेला आहे। आता तुम्ही त्याला झाकून जवळजवळ 2 ते 3 ताससाठी असंच मॅरिनेट करायला ठेवा, पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा तासात केलं तरीही चालेल, पण मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते छानपैकी मॅरिनेट होतील। आता आपले फिश छानपैकी मॅरिनेट झालेले आहे। तुम्ही बघू शकताय, बघा किती छान
मॅरिनेशन झालेलं आहे। आता तुम्हाला हे फिश शॅलो फ्राय करायचे, त्यासाठी जे आपल्याला तांदळाचं पीठ आणि रवा घ्यायचं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते। इथं मी बारीक रवा घेतला आहे 4 चमचे। आता मी बारीक रवा घेते आणि त्याच चमच्याने तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे 3 चमचे तांदळाचं पीठ, म्हणजे रवा थोडा जास्त घेतला आहे। त्यात आपण मीठ टाकू, थोडंसं प्रमाणात मीठ टाकायचं। थोडं लाल तिखट। तुम्ही असं पिठात मीठ आणि मसाला टाकल्यामुळे तुमचं जे फिशचं वरचं जे कवर असतं ना त्याला टेस्ट छान येतो, फिक्का नाही वाटत। आणि थोडंसं एकदम थोडंसं धना जिरा, हळद टाकायची गरज नाही आहे। आता आपण बारीक गॅसवर पॅन गरम करायला ठेवू। गॅसची फ्लेम कमी ठेवते मी आता आणि त्यात आपण थोडं तेल टाकू। तेल आपण गरम करायला ठेवायचं बारीकवर। आता हे सगळं मी मिक्स करून घेणार। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता सगळं पिठात मीठ आणि लाल मसाला मिक्स झालेला आहे। आता आपण एक फिश घ्यायचं असं, त्याला मसाला परत व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आणि मग आपण ह्या पिठात ठेवायचं त्याला आणि पिठाने असं व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं, असं थोडं दाबून घ्यायचं। बघा असं चारही बाजूने जे साईड असतात ना त्याच्या अशा किनारी सुद्धा त्याला तुम्ही असं करून घ्यायचं, बरोबर। आणि हाताने हलक्या हाताने असं त्याला दाबून घ्यायचे। आता आपण तेल गरम झालेलं आहे, पॅनवर असं शॅलो फ्राय करायला फिश ठेवायचे। आता आपण अजून एक फिश इथं ठेवू शकतो, एक सुरमईचा तुकडा मी अजून एक ठेवून देते त्याच्यावर। 3 सुरमईचे तुकडे मी शॅलो फ्राय करायला ठेवले आहे। गॅसची फ्लेम तुम्हाला आता लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम थोडी मी आता इथं वाढवते आहे। खालचं पड चांगलं गोल्डन ब्राऊन म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला होऊन द्यायचं आहे। आता आपण सुरमईला दुसरी बाजूला पण असं फिरवून घ्यायचंय। हलक्या हाताने जरा वा मम्मा, काय मस्त क्रिस्पी झाली आपली सुरमई। या सुरमईला तुम्हाला मीडियम गॅसवरच करायचं, तर अशी क्रिस्पी आणि छान ती खायला पण चविष्ट बनते। पीसेस पण छान मिळाले आज आपल्याला, मोठे मोठे खायला मजा येणार आहे। एक पीसच खूप झाला मला तर। एन्जॉय करतो आज सुरमई फ्राय। आता ह्या सुरमईला आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत बारीक गॅसवर होऊन द्यायची आहे। वा मम्मा, किती टेम्पटिंग सुरमई, त्याच्यावर कांदा, लिंबू, चटणी, आहा हा हा, मजा आली आज तर।
चल मग गरमागरम सुरमई फ्राय खायला बसून जा. तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि हो, आपलं मराठी चॅनल म्हणजे मराठी मेजवानीला सबस्क्राईब करायचं विसरू नका.